नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी सीजनल आहे, प्रॉन्स रॉ मँगो करी। बनवायला अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर इथे मी घेतलेले आहेत प्रॉन्स आणि ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यातला धागा सुद्धा व्यवस्थित काढून घेतलेला आहे। आता त्यासाठी लागणारे दुसरं साहित्य म्हणजे मी इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। वाटणासाठी इथे घेतलेला आहे अर्धा कांदा, कढीपत्ता, एक कैरीचा तुकडा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत। कढीसाठी नारळाचं दूध घेतलेलं आहे आणि फोडणी करता पुन्हा कच्ची कैरी बारीक चिरलेली आहे आणि कढीपत्ता आहे। चला तर मग फोडणी करून घेऊया। इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं आणि हे वाटण जे केलं आहे मी हे खूप बारीक पेस्ट केलेली नाहीये, हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। हे तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे मी जाडसर ते वाटलेलं आहे। चला तर मग फोडणी करूया। आता आपण वाटण घालून घेऊया। अगदी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया, थोडासा कढीपत्ता घालूया, एक छोटा चमचा हळद घालूया। सगळं व्यवस्थित फ्राय करून घेऊया, म्हणजे त्यातला कांदा कच्चा नाही राहिला पाहिजे। आता यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे, दुसरे कोणतेही मसाले घालायचे नाहीयेत। सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा फ्राय करून घेऊया। वाटण व्यवस्थित फ्राय करून झालं की आता त्यामध्ये कैरी घालून घेऊया आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडंसं वाटणाचं पाणी होतं तेवढंच मी घालून घेणार आहे आणि आता झाकण मारून आपल्याला कैरी 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। आता आपण बघूया व्यवस्थित कैरी आपली वाफली गेलेली आहे। हे बघा पटकन अशी मोडली जाते। आता त्यामध्ये आपण नारळाचं दूध घालून घेऊया। ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे। आता त्यामध्ये आपण प्रॉन्स घालून घेऊया आणि एक 5 ते 7 मिनिटं आपण त्याला झाकण ठेवून शिजवून घेऊया। प्रॉन्सला शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता इथे आपले 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। एक छान उकळी आलेली आहे आणि तुमच्या लक्षात येईल हे बघा प्रॉन्स पण छान शिजलेले आहेत। आता उघड्यावरच आपण एक 2 मिनिटं आपण कमी गॅसवरती त्याला तसंच ठेवायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे। आणि अशा प्रकारे आपली झटपट प्रॉन्स रॉ मँगो करी तयार आहे। ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। ही प्रॉन्स करी गरम गरम भातावर खूपच छान लागते, तुम्ही नक्की करून बघा। आणि अशा झटपट साध्या सुध्या रेसिपीसाठी, सीजनल रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।